नमस्कार मंडळी. सध्या अधिक महिना सुरू आहे. अधिक महिना म्हणजे देवधर्म, पूजा अर्चा याचा महिना. त्याच्याच बरोबरीनं महत्त्व म्हणजे धोंडे जेवणाचं, लेकी जावयाच्या मानसन्मानाचा, पाहुणचाराचा महिना. तर आज रविवार पण आहे, त्याच्यामुळं मी पण धोंड्याचा जेवणाचा बेत आखला आहे. तर आता कुकरमध्ये मी डाळ आणि तांदूळ शिजायला ठेवतो. त्याचबरोबरीने दुसऱ्या शेगडीवर मी बटाटे उकडायला ठेव आणि आता मी कणिक भिजवायची तयारी करत आहे. तर मंडळी, या कणकेचा गहू आणि पुरणाची हरभऱ्याची डाळ ही आपल्या शेतातल्या धान्यापासूनच तयार केलेली आहे. स्वतःच्या शेतातलं धान्य वापरून केलेल्या स्वयंपाकाची चव काही न्यारीच असते. माझी आजी तर धोंडे बनवताना म्हणायची, धोंडे जितके गोड तितकेच नातीही गोड राहतात. त्यावेळी कदाचित त्या शब्दाचा अर्थ मला समजायचा नाही, पण आज कुटुंब सगळं एकत्र बसून जेवतं तेव्हा खरं महत्त्व जाणवतं. तर मंडळी, कणकेत थोडंसं मीठ आणि लागेल तसं पाणी घालून घट्टसर गोळा मळून थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. आपण बटाट्याच्या भाजीसाठी थोडी तयारी करून घेऊया. आलं, लसूण आणि मिरची खलबत्त्यात वाटली तर त्याची चव आणखी काही वेगळीच येते. मी आता भाजीची तयारी करत आहे आणि बटाट्याची भाजी आपली फोडणीत घालत आहे. कांदा परतून झाला, त्याच्यात आलं, लसूण, मिरची जे आपण वाटलेले आहे ते टाकून थोडीशी हळद घालून बटाटे आपण त्याच्यात मिक्स करून घालू. मस्तपैकी अशी चमचमीत अशी आपली बटाट्याची भाजी तयार होईल. काही जणी बटाट्याच्या फोडी करतात, तर काही जणी बटाटा हाताने कुस्करून घेतात. ज्याची त्याची आपली आवड आहे. आपल्याला ज्या पद्धतीनं वाटेल तसं करा. आता कोथिंबीर घालून मी जरा त्याला थोडंसं हलवून आता झाकून ठेवत आहे. आणि आता मी पुरणात पाणी काढून घेऊन गूळ घालायच्या तयारीत आहे. पुरणात गूळ घालून मी पुरण ढवळून जरा शिजवून घेते. त्या पुरणाला गूळ घालून शिजवणे म्हणजे त्याला चटका देणे असं म्हणतात. ती चटका देण्याची पद्धत म्हणजेच खूप छान, कारण त्याच्यामुळे चव येते आणि पोळे आणखीनच चवदार बनतात. नसलं तरी चालतं त्यांना. आता मी शिजवते आणि त्याच्यासाठी मसाला पण मी केलेला आहे पुरणाचा. तर त्याच्यामध्ये बडीशोप, जायफळ आणि वेलची असे सगळे 2-3 पदार्थ टाकून मी ते थोडीशी साखर टाकून मिक्सरला फिरवून घेतली. मस्तपैकी घरच्या घरी आपला मसाला, पुरणाचा मसाला रेडी. तर आता आमटीचं पुरण पण मी बारीक करून घेतलेलं आहे आणि खोबरं तेलात परतून त्याच्यातच कढीपत्ता, आलं, लसूण पेस्ट, आमचं कोल्हापुरी लाल तिखट आणि मीठ वगैरे असं सगळं साहित्य घालून मी आता आमचा कोल्हापुरी घरी बनवलेला गरम मसाला आहे. आम्ही तो घरीच बनवतो, विकतचा घालत नाही. तर अशी ही कटाची आमटी म्हणतात, कोणी येळवण्याची आमटी पण म्हणतात. मराठवाडी येळवण्याची आमटी म्हणतात, कोल्हापुरी भागात कटाची आमटी असं म्हणतात, ज्याच्या त्याच्या पद्धती. तर आता कोथिंबीर टाकून खोबरं मस्त भाजल्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकून आपण हे कट किंवा म्हणजे येळवणी पुरणाच्या डाळीचं काढलेलं ते घालून आपण मस्तपैकी अशी आमटी बनवून घेतलेली आहे. आणि आता आपण इकडं भजीसाठी तयारी करू. भजीसाठी मी असे 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेत. त्याच्यात आता चवीप्रमाणे तिखट, मीठ, जिरेपूड,
ओवा, खायचा सोडा असे सगळे पदार्थ, असे सगळ्या जिन्नस घालून हे मंडळी, हे पीठसुद्धा जे बेसन पीठ आहे ते सुद्धा आपल्या घरच्या डाळीचंच आहे. त्याच्यामुळं आर्टिफिशियल कलर नसेल तरी पण असं हे आम्ही नॅचरलच ठेवतो आणि ते वापरतो. कारण सध्या जरा नॅचरलकडंच सगळ्यांचा कल आहे, तर आपणही तेच केलेलं बरं. तर आता हे आपण भजीसाठी पीठ मळूया. आणि मंडळी, आपण मस्तपैकी अशी छान छान कुरडया त्या पण आम्ही घरीच बनवलेल्या आहेत. मी एक गृहिणीच असल्यामुळे मी शक्यतो सगळं घरीच बनवायचा प्रयत्न करते. आपला वेळ पण जातो आणि आपल्या मुलाबाळांना आपल्याला घरातलंच असं व्यवस्थित खायला पण भेटतं, म्हणून माझा छोटासा प्रयत्न असतो. तर आता कुरडया तळून झाल्यानंतर आपण मस्तपैकी अशी छान भजी तेलामध्ये सोडून घेऊया. भाजल बघ. आणि आता मंडळी, आता खरं महत्त्वाचा पदार्थ आला, ज्याच्यासाठी हा आज आपण घाट घातलेला आहे, ते म्हणजे धोंडे. तर आता लक्षपूर्वक बघा. करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असेल. मी ही माझ्या आईची, आजीची पद्धत वापरून असं जास्त पीठ न वापरता, म्हणजे कणिक, तर थोडीशीच कणिक घेऊन भरपूर त्याच्यात पुरण घालून न फुटतील अशा पद्धतीनं मी ते बनवत आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल तिथं तुमच्या स्क्रीनवर. आणि उकडण्याची पण पद्धत आहे, पण मी हे धोंडे मुलांसाठी म्हणून, मुलांना जरा तळलेलं आवडतं म्हणून मी तळून बनवते. थोडंसं असं धोंड्यात पुरण छानपैकी भरपूर, थोडीशी कणिक घेऊन भरपूर पुरण घालून थोडंसं लाटून घ्यायचं, म्हणजे मग खायला ते असं पीठ लागणार नाही, छान खुसखुशीत खमंग गोड लागतं. तर अशा पद्धतीनं हे आपले धोंडे तुम्ही बघतच असाल तर तयार झालेले आहेत. हे आपण मस्तपैकी असे मंद गॅसवर, जर गॅस मोठा केलात तर ते आतून कच्चे राहणार आणि बाहेरून करपणार. तर तसं न होऊ देता तुम्ही मस्त धोंडे बनवून तळून घ्या. मी पण घेतलेले आहेत. आणि आता शेवटी आपण पोळी बनवूया. तर मंडळी, ह्याच्यात आम्ही कसलाच कलर न वापरल्यामुळं पुरणात पण नाही, पिठात पण कधी कधी कसं होतं की घालतात, आपल्या आपल्या आवडीप्रमाणे, आपल्याला जसं बाबा आवडतं तसं करतात. पण मी काहीच कलर वगैरे न टाकता सगळं जे नॅचरल कलर असतो आपल्या पिठाला, डाळीला, सगळ्याच पदार्थांना, तो नॅचरलच ठेवण्याचा माझा जरा जास्त कल असतो. तर मंडळी, आता बघताय ना, ही आपली पुरणपोळी कशी टम्म फुगलेली आहे. थोडंसंच पीठ घेऊन भरपूर त्याच्यात पुरण घालून अशी ही बनली पुरणपोळी. तर मंडळी, असं हे आपलं संपूर्ण धोंडे जेवणाचं ताट. कसं वाटलं तुम्हाला?